तुम्हा सर्वांना तर माहीत आहे आपल्या चॅनलवर गावाकडच्या रेसिपीची सिरीज सुरू आहे आणि त्यातलीच ही एक आजची रेसिपी आहे। आज मी बनवलेली आहे पावट्याची आमटी। थंडीमध्ये खूप सारे छान फ्रेश असे पावटे मार्केटमध्ये येतात आणि पावट्याची आमटी एकच नंबर खायला लागते आणि झटपट बनवून तयार होते आणि एकदम सेम टू सेम गावाकडच्या पद्धतीने बनवलेली आहे। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। मग उशीर न करता चला की बनवून घेऊया आपली पावट्याची आमटी। त्याच्यासाठी कुकर ठेवलं हो गॅसवर। कुकर छान गरम केला आणि तेल देखील गरम करून घेतलं। तेल गरम झालं की लगेचच आपण याच्यात फोडणीला घालणार आहोत। आता ही भाजी फोडणीला घालायची ही खूप अवघड नाही हो, एकदम झटपट अशी ही पावट्याची आमटी बनवून तयार होते। तेल गरम झालं की काय करायचं, मोहरी जिऱ्याची फोडणी घालून घ्यायची आणि लगेचच मस्त अशी अद्रक लसूण आणि कोथिंबीरीची उकळामध्ये दरदरी पेस्ट कुटून घ्यायची आणि ती पेस्ट फोडणीला घालायची। 2 मिनटं छान पेस्ट तळून घ्यायची हो तेलात आणि पेस्ट तळून झाली की लगेचच कांदा घालून घ्यायचा। मध्यम आकाराचे 2 कांदे मी बारीकसर कट करून घेतलेत बघा, तुम्ही पाहतच असाल। आणि कांदा देखील छान 2 मिनिट परतून घ्यायचा। अहो आपला इथं कांदा परतून झाला की लगेचच इथं टोमॅटो घालून घ्यायचे। इथं मस्त लाल जरीत असे काल माझ्या नवऱ्याने मार्केटमधून टोमॅटो आणलेले होते आणि काय त्या टोमॅटोवर बी असं मन गेलेलं। मस्त बारीकसर असे मी टोमॅटो कट करून घेतले आणि 2-3 हिरव्या मिरच्या कट केल्या बघा आणि तेच टोमॅटो इथं घालून घेतले। मग काय 2-3 मिनिट छान टोमॅटो बी परतून घ्यायचा। टोमॅटो परतून झाला की कशाला उशीर करायचा आहे, मग लगेचच आपण जे पावटे घेतले होते ना ते पावटे इथं कुकरमध्ये घालून घ्यायचे आणि टोमॅटोसोबत ते छान पावटे देखील परतून घ्यायचे बरं का मंडळी। आणि ह्या पावट्याची तर वेगळीच कहाणी आहे। आम्हाला नाही की शेतकऱ्यांनी हा वानवाळा दिलेला पावट्याचा आणि हे काय माझ्याच्याने निसणं होईनात, म्हणजे शेंगातून बाहेर पावटे काढणं होईनात। मग सकाळी सकाळी घेतलं धनीला आणि म्हणलं बसावं धनी, आपण दोघं मिळून हे पावटे काढू, मला लईच आमटी खायचं मन झाले आणि तुम्ही बी 2 दिवस झालं म्हणत होतात आणि मला रेसिपी बी शूट करायची बरं। तर मग लगेच काय आम्ही दोघांनी झटपट हे पावटे निवडून घेतले। नंतर मॉर्निंग वॉकला गेलं। आता आपले इथं पावटे छान परतून झालेत बरं का मंडळी। आता आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचेत। अहो मसाले तरी कोणते वेगळे, घरगुतीच मसाले घालायचे। त्याला काय धन्याची पावडर, गरम मसाला, कांदा लसूण मसाला आणि थोडासा मी इथं मटण मसाला घातला आहे, तो ऑप्शनल आहे। आणि सोबतच मी घातलं व लाल तिखट। हे लाल तिखट देखील आमच्या इथून डांगावून कुठून आणलेलं लाल तिखट असतं। चिमूटभर हळद घालून घेतली आणि मसाले केले की पावट्यासोबत मिक्स। अहो बघा ना किती छान अशी आपली इथं पावट्याची भाजी आता दिसू राहिली बाई। आता बाई मला तर वाटते आताच खायला बसावं का काय, छान मसाले मिक्स झाले बरं का। आता ह्याच्यामध्ये मी ना सोमक पाणी करून घेतलेलं टाकून घेतलं। अहो ही भाजी मी बनवत होते टिफिनला, आता काय सांगावं, लईच काही गडबडीत भाजी बनवली हो आणि झटपटच बनवून झाली, म्हणजे झटपटच बनवायची होती। आता इथं मी घेतलं ना सोमक पाणी घालून आणि वरतून घेतलं चिमूटभर मीठ घालून, म्हणजेच की चवीनुसार मीठ टाकलं। आता काय सांगायला गेले, कुकरचं झाकण लावायला गेले, पण काय झालं ना माझ्या कुकरच्या झाकणाची वरची शिट्टीच गायब होती बघा आणि काय मग ती शिट्टी सापडलीच नाही। आता मग काय करून काय नाही, मी दिलं ताट कुकरवर झाकून आणि छान ताट झाकून 10-5 मिनिट मी हे जे पावट्याची आमटी आहे ते शिजून घेतली। तुम्ही पाहू शकता की किती छान मऊसूद असे आपली पावटे शिजून झालेत बरं। एवढे पावटे शिजून झाले ना की लगेच काय केलं मी, ते पावभाजी मिक्स करायचं मॅशर नसतं का हो, ते माझ्याकडे आणलेलं आहे बघा, मी त्यानेच थोडंसं मिक्स करून घेतलं बघा। तुम्ही पाहू शकता कसं मिक्स केले, छान मस्त दाबून घेतली भाजी। आणि हे पावटे आहेत का नाही 1-2 जागेवर असे मोडून गेले पाहिजे, म्हणजे त्यांची कंबर लचकायची, 2-3 त्याचे तुकडे व्हायला हवेत, एकदम मॅश नाही बरं का करायची। आबडधोबड बोलतो का तसं करून घ्यायचं बघा। तसं केलं की लगेचच काय करायचं, एक वेळेस मिक्स करायचं आणि छान गॅस कमी करून घ्यायचा। आता तुम्हाला इथं पाणी घालून घ्यायचं असलं तर तुम्ही घेऊ शकता बरं का, येतं तसं तर मला आज पाणी घालायची गरज नाही। आम्ही खायलाच किती जण, 2 माझे पोरं, माझा नवरा आणि मी, आणि त्यांना तर डब्यालाच भाजी द्यायची, ते डब्याला लई भाजी लागत नाही बघा।
तर मस्त ही रेसिपी तर मी डब्यासाठी शूट केलेली. म्हणलं रेसिपी बी होऊन जाईल आणि डब्याला बी भाजी होईल. दररोज व्हायचा काहीतरी ती भाजीला करायचं म्हणून केली ना बाई पावट्याची आमटी. तर छान पावट्याची आमटी शिजून झाली बघा. 5 मिनिट रशी उतरायला ठेवली आणि वरतून कोथिंबीर घातली. ह्या पावट्याच्या भाजी संग तुम्ही भाकरी खा, चपाती खा किंवा भात खा बाई, सगळंच खूप छान लागतं. कशी वाटली हो माझी पावट्याची भाजी मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बरं का. रेसिपी आवडली तर लाईक बी करत जा बाई, कमेंट बी करत जा. तुमच्या कमेंटची मी लईच वाट पाहत असते. आता परत भेटू की अशाच काहीतरी नवीन गावाकडच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या तुमची. नमस्कार.